संजय गांधी निराधार योजनेसंबंधीचा आजचा विषय इतका गंभीर आहे की तो ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल, आपल्या अनुदानाबद्दल नेमकं काय चाललं आहे. डिसेंबरचा हप्ता थांबला आहे, पण कोणालाच कारण स्पष्ट होत नाही. शासन निर्णय तयार आहे असं म्हणतात, मग तो जाहीर का होत नाही. काहींच्या खात्यात पैसे आले, काहींच्या खात्यात निधी जमा झालाच नाही. दिव्यांगांच्या नोंदी अचानक बदलल्या. हा योजनेचा योगायोग आहे का? महिन्याचा शेवट जवळ आहे, पण निधी कुठे अडकला आहे? सगळे डॉक्युमेंट्स पूर्ण आहेत, योग्य आहेत, KYC पूर्ण आहेत, तरी खातं रिकामच आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आज तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर आजची माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची, इम्पॉर्टंट ठरणार आहे. दिव्यांग बांधवांसाठी या व्हिडिओमध्ये अतिशय मोठी अपडेट दिलेली आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही मध्ये सोडू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. आता सगळ्यात मोठा प्रश्न, डिसेंबर महिन्याचा हप्ता नेमका केव्हा जमा होणार? याबद्दल सरकारकडून निर्णय झालेला आहे आणि या महिन्यातील हप्त्यात काही खास गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत. तुम्हाला माहीत आहे का, यावेळी लाभार्थ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होणार आहे. यामागचं नेमकं कारण काय आहे हे आपण पुढे समजून घेणार आहोत. आता बघा, दिव्यांग कल्याण विभागाकडून नुकताच एक महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला. तुकाराम मुंढे साहेबांच्या माध्यमातून सूचना अधिकृतपणे देण्यात आलेली आहे. यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांसाठी काही नवीन नियम, सुविधा आणि प्रक्रियेतील बदल स्पष्ट करण्यात आले आहेत. म्हणजेच येणाऱ्या काळात या योजनेतून लाभ घेणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी ही माहिती थेट फायदेशीर ठरणार आहे. म्हणूनच जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्या घरात कोणी दिव्यांग असेल तर ही अपडेट तुम्ही चुकवू नका. पुढची माहिती तर आणखीनच धक्कादायक आणि आनंदाची आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, निर्णय आणि लाभार्थी अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळेवर पोहोचत असतो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जे अपडेट्स येतात ते एकदा चुकले तर पुन्हा नंतर शोधत बसावं लागतं. त्यामुळे अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका, कारण हप्ता कधी जमा होणार, किती रक्कम येणार, कोणता बदल झाला आहे, हे सगळं वेळेवर करण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता डिसेंबरच्या हप्त्याचा अपडेट सांगण्याआधी एक मोठी खुशखबर दिव्यांग बांधवांसाठी. राज्य सरकारने असा निर्णय घेतला आहे की आता दिव्यांगांनी सरकारी कार्यालयात जाऊन फिरण्याचा त्रास घ्यायचा नाही. उलट प्रशासनच त्यांच्या दारात येणार आहे. तुम्ही अक्षरशः बरोबर ऐकलंय. दिव्यांगांच्या दारी प्रशासन हा उपक्रम आता प्रत्यक्षात राबवला जात आहे. यामागचा उद्देश अगदी सोपा आहे. दिव्यांग व्यक्तींना विविध दाखले, प्रमाणपत्र, अर्ज किंवा शासकीय कागदपत्रांसाठी दरवेळी कार्यालयात जावं लागतं. तिथे रांगा असतात, त्रास होतो. हे सगळं कमी करण्यासाठी समाज कल्याण विभाग शिबिरं घेणार आहे. या शिबिरांमध्ये आवश्यक दाखले थेट त्यांच्या हातात दिले जातील, म्हणजे घराजवळच सर्व सरकारी काम पूर्ण होईल. सरकारने अतिशय मोठा दिलासा दिला आहे. आता बघा, योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग कल्याण विभाग ही मोहीम राबवणार आहे. जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग आणि इतर शासकीय यंत्रणा, सगळे अधिकारी एका जागी बसून दिव्यांगांच्या अडचणी ऐकतील, तक्रार सोडवतील आणि आवश्यक ते प्रमाणपत्र तात्काळ देणार आहेत. म्हणजे सरकारी दारात फिरण्यापेक्षा सरकारच तुमच्या दारात येणार आहे. हा बदल केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्ष कृतीत येतोय. त्यामुळे अनेक कुटुंबांना वेळ, पैसा आणि त्रास या तिघांपासून मुक्ती भेटणार आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण उपक्रमाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दिव्यांग बांधवांची कामं आता इकडे तिकडे न भटकता एका जागेवर बसून होतील. प्रशासनाने स्पष्ट सांगितलं आहे की शिबिरात आलेल्या व्यक्तीची फाईल तिथेच निकालात काढायची, म्हणजे काम अर्धवट राहणार नाही. आता बघा, या अभियानासाठी सरकारने थेट 2 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. निधी मंजूर होणं हा उपक्रम केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष राबवला जाणारा कार्यक्रम आहे. आणि ही मोहीम 6 जूनपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी एक निश्चित दिवस ठरवला जाईल आणि त्या दिवशी हे शिबिर भरवले जातील. तुम्हाला माहीत आहे का, अनेक दिव्यांग शारीरिक अडचणींमुळे सरकारी कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवू शकत नाही. कुणाला वाहनाची सोय नाही तर कुणाला हालचालीचा त्रास. याच समस्येमुळे सरकारने विचार केला, लोक आमच्याकडे येत नसतील तर आपणच त्यांच्याकडे का जाऊ नये. आणि या विचारातूनच हा उपक्रम जन्माला आला. म्हणजे आता तक्रार, दाखले, प्रमाणपत्र सगळं गावाजवळच भेटणार. आता तुम्ही जाणून घ्या, या शिबिरात नेमकं होणार तरी काय. प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस खास शिबिर आयोजित केलं जाणार आहे. जिल्हाधिकारी, समाज कल्याण विभागाचे अधिकारी आणि दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सर्व सरकारी संस्था हे सगळे एका छताखाली उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना वेगवेगळ्या कार्यालयांचे फेरे मारायची गरजच पडणार नाही. या शिबिरांमध्ये दिव्यांगांसाठी लागू असलेल्या वेगवेगळ्या योजना यांची माहिती देण्यात येईल. त्यांच्या तक्रारी थेट ऐकल्या जातील आणि ज्या प्रमाणपत्रांची आणि कागदपत्रांची त्यांना गरज आहे ती तिथेच देण्यात येतील. एवढंच नाही तर शिबिराच्या दिवशी दिव्यांगांना येण्या जाण्याची सोय याची देखील व्यवस्था सरकारने केलेली आहे. म्हणजे खरोखरच हा उपक्रम नावापुरता नाही
तर दिव्यांगांच्या सोयीचा विचार करून राबवला जाणारा योजना आधारित कार्यक्रम आहे. तर मित्रांनो, या शिबिराचं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांगांना तिथं पोहोचण्यासाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजे शिबिर भरतंय पण तिथं कसं जायचं हा प्रश्नच राहणार नाही. शासनाने इतक्या बारकाईने या उपक्रमाचं नियोजन केलंय की दिव्यांग बांधवांचं एकही काम अडू नये हा त्यामागचा स्पष्ट उद्देश दिसतो. आता बघा, या शिबिरात केवळ तक्रारी ऐकल्या जाणार नाहीत, तर प्रत्यक्ष समस्यांवर उपाय निघणार आहेत. दाखले, प्रमाणपत्र, सरकारी प्रक्रिया, जे कामांसाठी महिनोन्महिने चक्रा माराव्या लागायच्या, तीच कामं इथे एका दिवसात हातावेगळी होणार आहेत. म्हणूनच समाज कल्याण विभागाने हा उपक्रम प्रशासन तुमच्या दारी या संकल्पनेने राबवण्याचा निर्णय घेतला. पण मित्रांनो, या सगळ्या चांगल्या गोष्टींपैकी एक गोष्ट मात्र आजही दिव्यांगांसमोर मोठी डोकेदुखी झाली आहे. अनुदानाचा हप्ता वेळेवर जमा न होणं हा खरा त्रास आहे. कितीही कागदपत्र दिली, कितीही शिबिर झाली, पण महिन्याचा हप्ता वेळेवर भेटला नाही तर दिव्यांग बांधवांनी जगायचं कसं? आता डिसेंबरच्या हप्त्याबद्दल आपण पुढे माहिती बघणारच आहोत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, जसं हे शिबिर कागदपत्रांसाठी घेतलं जातंय, अनुदान हप्ता या संदर्भात सुद्धा एक स्वतंत्र शिबिर असायला हवं. कारण इथे खरी समस्या कागदपत्रांची नाही तर पैशांची आहे. प्रत्येक महिन्यात ठराविक तारखेला रक्कम जमा झाली पाहिजे. आज तपासणी बाकी, उद्या केवायसी बाकी, परवा ऑफिस बंद, या कारणांनी हप्ता महिनोन्महिने अडकतो आणि यामध्ये सर्वाधिक फटका बसतो तो निरक्षर किंवा माहीत नसलेल्या लाभार्थ्यांना. त्यांनी कुठे जावं, कोणाला भेटावं, काय करावं काहीच समजत नाही. सरकारने जर या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि हप्त्यासंबंधित अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र शिबिर घेतलं तर हजारो दिव्यांग कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो. जे डॉक्युमेंट्स प्रलंबित आहेत, केवायसी बाकी आहे, खाते अपडेट नाही, हे सगळं एका जागी केलं गेलं तर हप्ता अडण्याचं कारणच राहणार नाही. आता या ठिकाणी सगळ्यात मोठा गोंधळ कुठे होतो? दिव्यांग बांधवांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालाच नाही. डिसेंबर तर दारात उभा आहे, पण अजूनही डिसेंबर महिन्याचा शासन निर्णय घोषित झालेला नाही. नोव्हेंबर संपून गेला, डिसेंबर सुरू झाला, तरी सुद्धा सरकारकडून एकही स्पष्ट कागद आला नाही. त्यामुळे लोकांच्या मनात एकच प्रश्न, डिसेंबरचा हप्ता पण नोव्हेंबर सारखाच अडकणार का? खरं तर 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान हा निर्णय जाहीर व्हायला हवा होता. विभागाकडून माहिती प्रसिद्ध व्हायची अपेक्षा होती, पण तसं झालंच नाही आणि म्हणूनच लाभार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. नोव्हेंबरचे पैसे नाहीत आणि डिसेंबरचाही हप्ता कधी भेटणार याचं उत्तर कोणाकडेच नाही. यामध्ये आणखी एक विचित्र गोष्ट घडली. मागच्या महिन्यात ज्या दिव्यांगांची नोंद व्यवस्थित होती त्यांना 2,000 रुपयांचा हप्ता मिळाला, पण याच लाभार्थ्यांना यावेळी फक्त 1,000 रुपये जमा झाले. आता यामागचं कारण काय? त्यांची नोंद रद्द झाली आहे का? त्यांना योजनेतून बाहेर काढलं आहे का? की कुठेतरी सिस्टीममध्ये काही गडबड आहे? अशा हजारो प्रश्नांनी हे लोक पूर्णपणे गोंधळात पडले आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा सहाय्य योजना, या सगळ्या योजनांचेही अनेक लाभार्थी आहेत, पण त्यांच्यापैकी अनेकांना हप्ता वेळेवर मिळालेलाच नाही. काहींना 2-3 महिन्यांपासून एक सुद्धा पैसा आला नाही. सगळ्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण आहे, केवायसी पूर्ण झालेली आहे, प्रोसेस पूर्ण झालेली आहे, पण खाते मात्र रिकामच आहे. आता या परिस्थितीचं उत्तर शासनाने तरी द्यायला हवं. लोकांना कमीत कमी इतकं तरी माहीत झालं पाहिजे की पैशांचं नक्की काय चाललं आहे. महिन्याच्या सुरुवातीला हप्ता मिळेल असं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात पैसे महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्यात येतात. यावर सरकारने स्पष्टीकरण देणं अत्यंत गरजेचं आहे. डिसेंबर महिन्याचा शासन निर्णय आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत आला तर 10 तारखेपर्यंत पैसे खात्यात दिसू शकतात. पण जर निर्णयाला पुन्हा उशीर झाला तर नोव्हेंबर प्रमाणेच हा हप्ता देखील महिन्याच्या शेवटी ढकलला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी थोडं सावध राहून अधिकृत गोष्टीची वाट पाहणं हाच एक पर्याय आपल्यासमोर आहे. तर मित्रांनो, ही होती आजची सगळ्यात महत्त्वाची अपडेट. सरकारकडून निर्णय कधीही जाहीर होऊ शकतो आणि तो जसा येईल त्याची माहिती आम्ही तुम्हाला सगळ्यात आधी देऊ. म्हणून चॅनलवर राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक द्या. पुढचं अपडेट बिलकुल चुकवू नका, कारण अजून मोठ्या बातम्या येणार आहेत. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.